नाही. राजांचं एक नियोजन सांगतो. छत्रपतीच्या आयुष्यात सगळ्यात मोठं जर संकट कोणतं असेल, सगळ्यात मोठं म्हणतोय, उभ्या आयुष्यात राजांना सगळ्यात मोठी निर्णायक लढाई कोणती लढली असेल ती अफजल खानाची स्वारी. अफजल खान साधा सुद्धा नाही. 40,000 फौजेनिशी निघालेला अफजल खान, लक्षात घ्या, 40,000 फौज घेऊन निघाला विजापुरातून. 40,000 फौज घेऊन निघालेला अफजल खान आणि सगळी इथं जी स्वराज्यातली जनता होती ती सगळी, लक्षात घ्या, राजांना काय म्हणते, अफजल खान धूर्त आहे, कपटी आहे. बरोबर, अफजल खान राजकारणात इतका मातब्बर आहे की 4 रेड्याचं बळ त्याच्या एकट्यामध्ये. बरोबर, 4थीच्या पुस्तकामध्ये पोरांना ऐकला असेल, काय करतो, पारीचा 4चा आकडा करतो आणि परत सरळ करतो, इतकी ताकद होती त्याच्यामध्ये. आणि असा अफजल खान, पराक्रम विचारायचं कामच नाही. हा तोच अफजल खान होता ज्या अफजल खानानं, लक्षात घ्या, स्वतः शहाजी राजांना कैद केलं. हा तोच अफजल खान होता जो छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांना कनकगिरीच्या लढाईमध्ये धूर्तपणानं, लक्षात घ्या, कनकगिरीच्या लढाईमध्ये याच अफजल खानानं मारलं. आणि हाच अफजल खान आपला राहिलेला एकमेव पुत्र, म्हणजेच मासाहेब जिजाऊचा एकमेव राहिलेला पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती चाल करून येतोय. आणि नुसता येत नाही तर 40,000 फौजेनिशी येतोय. आणि 40,000 फौजेनिशी येतोय म्हणल्यावर विचार करा, ज्याच्या वडिलाला कैद केलेली, ज्याच्या भावाला ठार केलेले, अशा व्यक्तीला इथली सगळी जनता जी होती, सगळे त्यांच्या हाताखाली काम करणारे जेवढे सरदार होते, मनसबदार होते, जे कोणी होते त्यांच्या हाताखाली काम करणारे, ते सगळे सांगत होते, अफजलला सामोरे जाऊ नका, अफजल साधा सुद्धा माणूस नाही, आता स्वराज्यात काही खरं नाही, शिवाजी राजांना जो खेळ मांडलाय तो खेळ आता अर्ध्यावरती मोडणार. हे सगळीकडे चर्चा चालू होत असताना छत्रपती शिवाजी महाराज मात्र ठाम होते, काही झालं तरी अफजलला आपण सोडायचा नाही. आणि 40,000 फौज घेऊन निघालेल्या अफजल खानाला, लक्षात घ्या, प्लॅनिंग काय असते हे छत्रपतीचे या चरित्रातून शिकायची. 2 वर्ष झालं मुलांचं शिक्षण बंद आहे. बरोबर, आणि काय आपण पालक म्हणून काय प्लॅनिंग केली तर 9 वर्ष 11 वर्ष सेवा दिली विद्यार्थ्यांना. 9 वर्ष ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानाला जाईल त्या त्या ठिकाणी 5 मिनिटं मी मोबाईल आणि टीव्ही वरती बोलायचो. वर्गात पोरायला सतत सांगायचो की घरातली जी 2 भूत आहेत ना ती बघायची पहिली कमी करा, एक मोबाईल आणि दुसरा टीव्ही, तोपर्यंत तुमचं कल्याण नाही. आपल्या शाळेमध्ये कुणी पालक मिटिंगला एखादा शिक्षक किंवा एखादा वक्ता उभा राहिला तर ते सांगायचं की पोराच्या हातात मोबाईल देऊ नका, पोराचा टीव्ही बघू देऊ नका. आपण मी शिक्षकायला सांगायचो, ते लई टीव्ही बघतोय, मोबाईलच देत नाही, आमचं ऐकतच नाही. बरोबर, असं सांगत सुटायचो. पण मागच्या 2 वर्षापासून आपण सगळ्याच्या हातात मोबाईल दिले. आता काय झालं, काय नियोजन केलं आपण पुत्राचं, संकट आलं की झाले सगळे गर्भगळी. काय पोरायला नियोजन केलं, त्या मोबाईल ऐवजी पुस्तक हातात दिले असते. बरोबर, आणि सांगितलं असतं हे पुस्तक वाच, असं दमात घेऊन सांगायचं आजीनं. काय माती तुम्हाला वाचता येत नसन, काही जणाला वाचता येत नाही, लिहिलेले नाहीत, अडाणे आहेत. बरोबर, काही जणांची आजी अडाणी असन, आजीनं अशी छडी घ्यायला पाहिजे होती, दमात घेऊन शेजारी पोराला म्हणायचं वाच, काय वाचायचं ते, तुझे तोंड बंद झाले की मी तुला फटकेला. लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस त्या स्टोऱ्या, त्या कहाण्या, त्या पुस्तकातले जर वाक्य आहे त्याची लिंक तुम्हालाही राहिली असती. परंतु आपण तसं केलं नाही, दिला मोबाईल. 35 मिनिटाच्या वर त्याच्यात लेक्चर घेता येत नाही. 35 मिनिटाच्या वर तुम्ही म्हणता काय म्हणायला वाचतात, हो, जे ऍप आहे तुमचे पोरग बघतात, 35 मिनिटाच्या वर त्याच्यात लेक्चर घेता येत नाही. लक्षात आलं, तुमच्या पोरापाशी मोबाईल किती वेळ होता सांगा मला, अख्खा दिवस रात्र. आता बी हाय काय काय जणांना विषयच नाही. बरोबर, त्यांनी सांगितलं माझ्याकडे आता बी काय टेन्शन नका. बरोबर, 35 मिनिटाच्या वर पूर्ण वेळ मोबाईल दिला पोराच्या हातात. त्याला सांगता येत नव्हतं, पोर सांगता येत नाही म्हणलं की ऐकतच नाही. छत्रपतींना एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, का केलं माहितीये, हे वाक्य नीट खुणगाठ बांधून ठेवा पोराहो. लक्षात घ्या, सगळ्यांना नीट वाक्य ऐका. एवढं मोठं स्वराज्य छत्रपतीने एवढं निर्माण केलं, याच्या मागची नेमकी प्रेरणा काय, एवढं स्वराज्य का निर्माण केलं, महाराष्ट्राच्या छत्रावरती 422 किल्ले राजे का बांधू शकले, कारण हे वाक्य नीट ऐका की उभ्या आयुष्यात छत्रपतींनी स्वतःच्या मातेचा म्हणजे आईचा शब्द कधी खाली पडू दिला नाही, म्हणून छत्रपतीचं एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं. आपली पोरं किती ऐकतात, बरोबर, मग माया सांगतात ऐकतच नाही. कस काय ऐकत नाही, 2 वडल्या की बरोबर ऐकते, पण आम्हाला लाड करायचेत ना. बरोबर, माझं हॉस्टेल आहे, मायबाप सोडवा येतात, मला कमाल वाटते,
सोडवा येतात, मुलाला सोडवा येतात. असं वाटतं पोरग काय सीमेवर जाईल काय. सोडवाय आले की जाताना असे बरोबर पदराला पार डोळे पुसू पुसू परेशान असतात माय, बरोबर. आणि आमची आई, छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं, आमची आई जिजाऊ कशी उभा राहिली शिवबाच्या पाठीमागे ते सांगतो. 40,000 फौजेनिशी आलेला आहे खान, आणि खानाचं नियोजन ठरलं, राजानं ठरलं, काही झालं, कुणी काही सांगितलं तरी अफजलला आपण मारायचंच, लक्षात घ्या. आणि असा खान निघालाय 40,000 फौज घेऊन. छत्रपती शिवाजी महाराज नियोजन करतायत. खान 40,000 फौज घेऊन पहिल्या मुक्कामी आला, आणि पहिल्याच मुक्कामामध्ये नजरबाजा करवी, हस्तका करवी, त्याचा जो हत्ती होता, निशाणीचा हत्ती, त्यालाच राजानं विष देऊन मारलं. लक्षात घ्या, निशाणीचा हत्ती म्हणजे मरणं म्हणजे मोठा अपशकून. सगळ्या सैन्यामध्ये लय मोठा अपशकून झाला म्हणून सगळं सैन्य खचलं. आता काय करायचं, आपण असे तसे परत येणार नाही. एवढा मोठा अपशकून होणं, निशाणीचा हत्ती मरणं म्हणजे सामान्य नाही. साधं मांजर आडवं गेलं तर 4 पावलं मागं जातो आणि मग पुढे जातो आपण. हे निशाणीचा हत्ती मरतं म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. सगळं सैन्य खचलं, नुसतं सैन्यच नाही खचलं, लक्षात घ्या. त्यावेळी अफजल खान देखील खचलाय. दुसऱ्या मुक्कामामध्ये अफजल खानानं आपल्या 64ला 64 बायकाची कत्तल केली, बरोबर. त्यातल्या फक्त 2 बायका वाचल्या, लक्षात घ्या. 63 बायकापैकी 2 बायका वाचल्या. 61 बायकाची खुलेआम कत्तल केली अफजल खानानं. आपण परत येणार नाहीत, बायकांची कत्तल करून टाकली. आणि असा अफजल खान 40,000 फौजेनिशी येतोय. ये वाटेत येईन त्याला चिरडीत, येणारी गावाच्या गावं बेचिराग करीत अफजल खान येत होता, लक्षात घ्या. आणि येताना अफजल खानानं तुमच्या आमच्यावरती जे तुमचं आमचं कुलदैवत आहे त्या तुळजाभवानीचं तुळजापूरचं मंदिर फोडलं, बरोबर. त्याचबरोबर विठुरायाचं पंढरपूरचं मंदिर फोडलं आणि वाईपर्यंत येऊन धडकलाय खान. 40,000 फौज घेऊन येतोय. आणि राजांना, लक्षात घ्या, नियोजन करायला सुरुवात केली. राजांना आदेश दिले की आपला प्रत्येक मावळा मावळा सगळा प्रतापगडाच्या पायथ्याशी आणा, प्रत्येक जण प्रतापगडाकडे आला पाहिजे, लक्षात घ्या. आणि एक 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 मावळा प्रतापगडाच्या दिशेने येत होता. नेताजी पालकर सरसेनापती, नेताजी पालकरांना एक दिवस राजांना विचारलं की नेताजी किती सैन्य गोळा केलं. त्यावेळेस नेताजी सांगते झाले 7,000 सैन्य आहे राजा, 7,000 फौज, लक्षात घ्या. आणि 7,000 फौज घेऊन नेताजी कुठं आलाय, प्रतापगडाला. प्रतापगडला 7,000 फौज जमा झाली. आणि राजांना प्रश्न केला या उपर वाढवता येत. त्यावेळेस नेताजी सांगितलं या उपर एक सैन्य देखील, लक्षात घ्या, वाढवता येत नाही. आता 7,000 सैन्य लढणार होतं 40,000ची. राजांना काही कळत नव्हतं, 40,000ची फौज आहे, लक्षात घ्या, आपलं 7,000च्या वर वाढवता येत नाही, मग खानाचं कमी करायचं. आणि मग राजांना नियोजन केलं की लक्षात घ्या, अफजल खानाला बोलवायचं. कुठं बोलवायचं, जर आपण उघड्या मैदानात अफजलला सामोरं जाऊ तर आपण मारले जाणार. त्याच्यापेक्षा अफजल खानाला बोलवायचं कुठं, प्रतापगडला. प्रतापगडला का, आज जा, दिपोळीमध्ये प्रतापगड पाहून आलो मी. आज जरी तुम्ही गेलात प्रतापगडाच्या दिशेनं, डांबरीकरण केलेले रस्ते आहेत रुंदच्या रुंद, परंतु त्या ठिकाणी आज देखील दुपारच्या प्रहरात तुम्ही जर सूर्यमाथ्यावरती असताना आज देखील त्या रोडनं बाय रोड जरी जायला गेलात तरी आज देखील त्या ठिकाणी अंधार दिसतो, अंधार. रस्त्याच्या कडीनं आज देखील पाट्या लावलेल्या आहेत. इथं काय करा, जंगली जे प्राणी आहेत त्यांच्यापासून सावध राहा, खिडक्याच्या खाचा लावा, गाडी स्लो चालवा. चित्ते, वाघ, सिंह यांचे सगळे फोटो लावलेले, गवे, हरण यांचे सगळ्यांचे फोटो लावलेले शेजारी. आणि तिथं सूचना दिलेल्या आहेत. त्या काळात काय परिस्थिती असेल. अरे प्रतापगडाच्या दिशेनं का, कारण प्रतापगडाच्या पायथ्याशी जो प्रदेश आहे, प्रतापगड ते रायगड हा जो जावळीचा पट्टा आहे, जावळीचं खोरं आहे, त्या खोऱ्यामध्ये लक्षात घ्या इतकं भयान घनदाट जंगल होतं की दुपारच्या भर प्रहारात, लक्षात घ्या, उन्हाचे जर किरण सरळ जरी खाली आले तरी जावळीच्या खोऱ्यामध्ये भूमीला स्पर्श देखील करू शकत नव्हते. भर उन्हात दुपारच्या प्रहारामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जावळीच्या खोऱ्यात अंधार असायचा, घनदाट अंधार. कुणी जर जावळीत घुसलं तर जिवंत परत येत नव्हतं, इतकी भयान आणि बिकट जावळी. आणि अशा खोऱ्यामध्ये असणारा प्रतापगड राजांना घेतलेला होता सूर्यावर करून. आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी राजांना बोलवलंय, लक्षात घ्या. आणि मग खान प्रतापगडाच्या पायथ्याशी यायचा नाही, असा तसा येणारा खान नव्हता, धूर्त होता, कपटी होता खान. आणि मग राजांना, लक्षात घ्या, नियोजन केलं. राजांना जे खानाचा वकील होता कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि राजांना वकील पाठवलेला, राजांना इथं चाल खेळली. त्यांच्याच वेळी म्हणजे त्यांचे नातेसंबंध असणारे कृष्णा भास्कर कुलकर्णीचेच नात्यातले वकील म्हणजेच कृष्णाजी पंत बोकिलांना
कुणं पाठवलं? खानाच्या दिशेनं. आणि खरमरीत एक छान पत्र लिहिलं. त्या पत्रात राजे सांगतायत की खासाब, तुम्ही आमच्या वडिला समान, लक्षात घ्या तुमची ताकद इतकी मोठी, 40,000 फौजेनिशी तुम्ही आलात, आम्हाला तुमची भीती वाटते. जर तुम्हाला आम्हाला भेटायचंच असेल तर लक्षात घ्या आम्ही तुमच्यापासून पुरते घाबरलेलो आहोत. तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही जावळीत या, म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी या. आम्ही तुमचा तिथं आदर सत्कार करू आणि आम्ही जे राज्य मिळवलंय आजपर्यंत, आमची जी चूक झाली तुमची अशी राज्य मिळवून, ते आम्ही तुम्हाला परत करू. आणि हे जे पत्र घेऊन कृष्णाजी पंत गेले आणि ते पत्र पोचतं केलं. आणि पत्राची हे आल्याच्या नंतर लक्षात घ्या मग अफजल खान निघालाय कुठं? जावळीत जायला. आता अफजल खानानं विचार केला जायचंय, 40,000 फौज घेऊन जावळीत जायचंय. अफजल खानाला जावळीतच का बोलवलं त्याचं उत्तर सांगतो मी. मगाशी सांगितलं नियोजन. आता इथून पुढचा प्रसंग नीट आहे का? जावळीच्या खोऱ्यात अफजल खानाला का बोलवलं? कारण जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगडाच्या दिशेने असताना 2 घाट लागतात. पहिला घाट आहे पसरणीचा घाट आणि दुसरा घाट आहे रडतोंडीचा घाट. दोन्ही घाट ओलांडून मग प्रतापगड जायचंय. मग 40,000 फौज घुसली जावळीच्या खोऱ्यात, पहिल्या घाटाच्या जवळ आली आणि ती 40,000 फौज पसरणीच्या घाटात अशी पसरली की अफजल खानाला, लक्षात घ्या 40,000 फौजेनिशी आलेला अफजल खानाला ती 40,000 फौज गोळा करता करता नाकी नऊ आली. कशी बशी अफजल खानानं 20,000 त्यातली फौज गोळा केली आणि 20,000 फौज तिथं ठेवली. 20,000 फौज घेऊन अफजल खान पुढे निघाला. पुढे निघाल्याच्या नंतर पुढे लागला रणतोंडीचा घाट. रणतोंडीचा घाट तर इतका बिकट होता की तिथं नुसत्या अंगावरच्या कपड्यानिशी जायचं म्हणलं तरी तोंड रडल्याशिवाय, म्हणजे माणूस रडल्याशिवाय पुढे जात नव्हता. तर अफजल खानाला तिथं काय न्यायचंय? तोफा न्यायच्यात, हत्ती न्यायचेत, घोडे न्यायचेत, त्यांना आणलेली खेचर, म्हणजे जे काही जनावर असतात जे काय करणारे ते सगळे घेऊन पलीकडे जायचे. कुठं? प्रतापगडाच्या दिशेनं. कसा जाणार अफजल खान? जसा घुसला रणतोंडीच्या घाटात तसा अफजल खानानं तोफा तिथं, घोडे तिथं, हत्ती तिथं, नेलेली खेचर सगळी तिथं ठेवली. लक्षात घ्या. आणि कसं बसं नुसतं ढाल तलवारी घेऊन बळत 5,000 सैन्य, अफजल खानाचं 15,000 सैन्य. लक्षात घ्या रणतोंडीच्या घाटात थांबलं. 5,000 सैन्य घेऊन अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी दाखल झाला. विचार करा. आता इथं नियोजन असं आहे, इकडं राजांकडे 7,000 सैन्य आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खानापाशी किती सैन्य? 5,000. एवढ्यावर राजे थांबले नाही. राजा म्हणे ते 40,000 घेऊन आलताना, बरोबर, आपले 7,000 आहे. आता राजांचं नियोजन पुन्हा असं ठरलंय, प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊस तर मस्त छान गोड चांगल्या शब्दातले पत्र गेले आणि प्रतापगडाच्या पायथ्याला गेल्यावर राजानं पुन्हा एक पत्र लिहिलं. त्यात 10च्या अटी सांगितल्या की तुम्ही खासाहेब आम्हाला भेटायला आम्ही येऊ, पण एक अट आहे, ज्यावेळेस तुम्ही भेटायला येता त्यावेळेस तुमच्या सोबत शामियाण्यामध्ये फक्त एक माणूस असेल. कोण? तुमचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी. आता वकीलच का? कारण वकिलापाशी शस्त्र नसतं, त्याला शस्त्र चालवायचा अधिकार नाही. बघा खानाला कसं गाठलंय. 40,000 फौज घेऊन निघालेला खान एकटा राजांना भेटतो फक्त वकिलांशी. दुसरी अट अशी की 2-2 अंगरक्षक सोबत आणायचे, परंतु ते कुठं ठेवायचे? लक्षात घ्या, शामियाण्याच्या दरवाजाजवळ. आता 2 अंगरक्षक शामियाण्याच्या दरवाजाजवळ ठेवायचे, पुन्हा 8-8 अंगरक्षक असते आणि ते हाकेच्या अंतरावरती उभे राहते. आता खानाला पुरता प्रश्न पडला. लक्षात घ्या की एवढं सगळं परेशान होऊन इथपर्यंत आलो, चला नाही म्हणाव तर 2 घंट्यापासून एसटीची वाट बघितली. आपली कशी लाई होती, एसटी येईन आता येईन मग येईल, आणि ऐन टायमाला तुमच्या जवळ एसटी आली आणि कंडक्टर म्हणला बसायचं नाही, अजिबात एसटीत बसायचं नाही. तुम्हाला काय होईल? किती राग येईल? चला 2 घंट्यापासून इथं एसटीची वाट बघतोय, आता आली तर कंडक्टर म्हणते बसायचं नाही, आहे का नाही पंचायत. ते म्हणले आता कसं आहे, इथपर्यंत आलोय तर काय हरकत आहे एकट्यानं भेटायचं. स्वतःवरती गर्व तेवढा होता खानाला, इतका गर्व होता स्वतःवरती. लक्षात घ्या, खानाला वाटलं जर शिवबा जर आपल्या मुठीत जरी आला, नुसत्या बाहूमध्ये जरी आवळला तरी असा ना तसा शिवबा मरणारच आहे. त्याच्यापेक्षा ठीक आहे, स्वतःवरती गर्व होता. खानानं सगळ्या अटी मान्य केल्या आणि शिवबा राजांना भेटायला ठरलं. शिवबा राजांना नियोजन केलंय. आता एवढ्यावर नियोजन थांबलं नाही. 40,000 फौज घेऊन निघालेला खान एकटा भेटतोय फक्त वकिलांशी. 2 अंगरक्षक, ते बी कुठं? शामियाण्याच्या दरवाजावरती. आता पुढं खानाचं नियोजन असं आहे, राजांची भेटीचा वखत ठरला, दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. राजे सकाळची स्नान पूजा आपटून
स्नान वगैरे सगळं आवरलं आणि राजांना विचारलं, गुप्तहेर बहिर्जी नाईक आणला की बहिर्जी नाईक लक्षात घ्या, जसा खान तिथून निघालताना तसा बहिर्जी जे होते ते खानाच्या गोटातच होते, म्हणजे खानाच्या सगळ्या सैन्यामध्ये सामील झालेले. बरोबर 10 नोव्हेंबर 1659 रोजी बरोबर प्रतापगडावरती गेले आणि नियोजन सांगायला सुरुवात केली. नजरबाज सगळे गोळा केले, राजांच्या पुढे उभा राहिले. राजाने एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली की खानाचं वर्णन सांगा. आणि मग एक जण सांगायला लागला, खान धूर्त आहे, खान कपटी आहे, दगाबाज आहे. खानाशी किती जरी तुम्ही म्हणलात की खान दगाबाज नाही, तरी खान दगा करणार यात संशय नाही. खानामध्ये इतकी ताकद आहे, 2-2 रेड्याचं बळ एकट्यात सामावलेलं आहे. पहारीचा 4चा आकडा करतो आणि सरळ करतो, लक्षात घ्या. बरोबर. आणि मग असं वर्णन सांगितल्यानंतर राजे विचार करते झाले, आपल्यापाशी कोणीतरी असा माणूस पाहिजे. मग खानाची सगळी उंची 6-6.5 फूट, राजांची उंची 5-5.5 फूट. बरोबर. मग कुणीतरी आपल्यासोबत तसा माणूस पाहिजे. मग राजाला आठवला तो व्यक्ती कोण, जो काय करतो, लहानपणीचा 12 मावळ खोऱ्यामध्ये फिरत असताना एका गावामध्ये ज्यावेळेस राजे गेलते त्यावेळेस भावकीच्या तावडीतून सोडून आणलेला तो इसम, ज्यानं स्वतःचं उंदन घोडं उचलून फेकलं होतं, तो माणूस. बरोबर. जो लक्षात घ्या तार वाकवावी अशी पार वाकवीत होता, संभाजी कावजी कोंढाळकर. राजांना खानाच्या तोडीचा माणूस निवडला, संभाजी कावजी कोंढाळकर. तसं गुप्तहेर सांगते झाले, दुसरा इसम कोण येणार त्यावेळेस सांगता झाला, एक नजरबाद सांगता झाला. दुसरा इसम आहे सय्यद बंडा. बरोबर. त्याची ख्याती काय, 10 पावलावरल्या माणसाचे 2 तुकडे करून कधी आपली जागा घेतो सांगता येत नाही. राजांना विचार केला, त्या तोडीचा कोणीतरी माणूस आपल्यासोबत पाहिजे. राजांना आठवली पुण्यातली ती, लक्षात घ्या, वरात, ज्या वरातीमध्ये 10 पावलावरच्या नारळाचे 2 तुकडे करून परत आलेला इसम, त्याचं नाव कोण, जीवा. मग जीवाला सोबत घेतलं आणि राजे निघाले खानाच्या भेटीला. सगळी तयारी झाली, चिलकत झाले, अंगरखे घातले, शिरेटोप जिरेट सगळं घालून राजे निघाले, खानाच्या भेटीला गेले. तिथून पुढचा प्रसंग तुम्हाला सगळा माहितीये. राजे खानाला भेटतायत. आता मला एक प्रश्न करायचा या ठिकाणी. खान 40,000 फौज घेऊन निघालता. आपण आपल्या पोरायचं ज्यावेळेस नियोजन करतो शिक्षणाचं, किती करतो, पोरग पहिलीतून दुसरीत गेलं तेवढंच, दुसरीत गेलं, दुसरीचं पोरग तिसरीत गेलं, दुसरीचे सगळे पुस्तकं फेकून दिले. बरोबर. नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन पुस्तकं. पुन्हा पोराला सांगायचं 4थीत गेलं की पुढच्या वर्षी 5वी आहे, 4थीचा नीट अभ्यास कर. बास, मोठी स्वप्नच दाखवायची नाही. आणि नियोजन किती करतो, काय काय नियोजन करतो, किती वेळेस आपण पुस्तकं घेऊन बसतो, मुलाला किती प्रश्न विचारतो. मला राहून एक प्रश्न पडतो खेड्यातल्या मुलाचा, लक्षात घ्या, मी खेड्यातला आहे म्हणून मला एक प्रश्न नेहमी पडतो की मला एका प्रश्नाचं उत्तर येत नाही, एका धड्यातलं जरी विचारलं तर मी पास कसा होतोय, पुढच्या वर्गात कसा जातोय तेच कळत नाही. बरोबर. 8वी पर्यंत आपले पोरग शिकते. 8वी पर्यंत शासनानं काय केलं, सगळ्या परीक्षाच बंद केल्या. एकही पालक ओरडला नाही, एकही माणूस ओरडला नाही, कस काय आमच्या पोराच्या परीक्षा बंद केल्या. तुम्ही तुमच्या पोराच्या आयुष्यातलं सगळा संघर्षच घालून बसलात. आता तुम्हाला माहिती आहे, आणखी एकदा तुम्हाला जागा करतो मी, येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षापासून 10वीची परीक्षा बोर्डाची होणारच नाही, डायरेक्ट 12वीला बोर्ड होणार आहे आणि 10वी पर्यंत सगळेच पास. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन 4च वर्षात कंप्लीट होणार. तुम्हाला हवा ते विषय निवडा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करा. म्हणजे सगळे कामगार निर्माण करायचे आणि सगळे लक्षात ठेवा, नुसते कामगार निर्माण करायचा प्रोग्राम चालू आहे. पण एकही पालक बोलत नाही, एकही नाही, कुणी बोलायला तयार नाही आमच्या पोराला उभा करण्यात. छत्रपतींना शहाजीराजे बोलले नाही, माणसं सोबत पाठविली, त्यांना स्वप्न दाखवलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जगातलं चालतं बोलतं विद्यापीठ, ज्या विद्यापीठामध्ये 2-2 जगातले छत्रपती घडले ते म्हणजे मासाहेब जिजाऊ, त्यांना सोबत दिलंय. स्वतःच्या पत्नीला शहाजीराजांना जिजाऊ मासाहेबाला सोबत दिलंय. आणि जिजाऊ मासाहेब किती खंबीरपणे उभे आहेत. राजे जायला निघाले खाण्याच्या भेटीला. ज्यावेळेस राजे जायला निघाले त्यावेळेस राजांना मासाहेबाचं दर्शन घेतलं. 8 राण्या, शंभूराजे, मासाहेब जिजाऊ दालनामध्ये एका उभे आहेत. मासाहेबाचं दर्शन घेतलं आणि राजे जायला निघाले. न राहून राजांच्या मनात एक विचार आला, जर खानाशी भेटत असताना काही दगाफटका झाला, आपण परत नाही चालो तर मासाहेबाचं आपण पुन्हा तोंड बघू. लक्षात घ्या, बाळ शंभूचं काय होईल, स्वराज्याचं काय होईल, हा विचार शिवबा राजाच्या मनात आला. त्यावेळेस राजे मासाहेबाचं दर्शन घेऊन असं दारातून बाहेर जात असताना न राहून राजांना मासाहेबाच्याकडे पाहिलं. त्यावेळेस मासाहेब कळाल्या, राजे तुम्हाला खानाला
भेटायला जायची भीती वाटते, खानाला भेटायची भीती वाटत असेल, तुम्हाला जर वाटत असेल की तिकडे तुम्हाला खान मारेल, मग माझं काय होईल? तुम्हाला जर आमची चिंता वाटत असेल राजे, मासाहेब स्वतः म्हणतायत, तुम्हाला जर आमची चिंता वाटत असेल तर आमची चिंता अजिबात करू नका. आम्ही असं समजू की आम्ही पहिल्यापासून निपुत्रिक होतो म्हणून. आणि जर स्वराज्याची चिंता वाटत असेल तर लक्षात ठेवा, बाळ शंभूला गादीवरती बसून स्वराज्याचा राज्यकारभार पाहू असं म्हणणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब पाठीशी होत्या. म्हणून एवढं मोठं स्वराज्य घडलं. म्हणून 450 वर्ष होऊन लोटले तरी तुम्ही आम्ही त्यांचं चरित्र ऐकण्यासाठी 10 वेळ झाले. लक्षात घ्या, 10 वाजत आले तरी इतक्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित आहात. अशा म्हणणाऱ्या माता या ठिकाणी उपस्थित होता. आजच्या माता शाळेत पोरग जायला लागलं, गावचा नुसता रोड बी क्रॉस करायचं असलं तर पोराचं सकाळी उठल्यापासून चौकटीच्या बाहेर जाईसपर्यंत 10 वेळेस तरी सांगते भाऊ, 10 वेळेस काय की नीट जाय रस्त्यानं, वाट वलांडताना नीट बघ, इकडे तिकडे बघ, तारा येईन काय येईल, बरोबर वाहनं बघून जाय. बाहेर निघालं की पोरग. आणि मासाहेब जिजाऊ कुठं जात्यात? ज्यांच्या, लक्षात घ्या, स्वतः ज्यांच्या पतीला कैद केलंय, ज्या खानानं स्वतःच्या मुलाला कनकगिरीच्या लढाईमध्ये मारलं, त्याच खानाला भेटायला जात आहेत छत्रपती शिवाजीराजे. आणि लक्षात ठेवा, आपला राहिलेला एकमेव पुत्र त्या खानाला भेटायला जातोय. आणि त्यावेळेस मासाहेब जिजाऊ म्हणतात की मी असं समजेल की पहिल्यापासून मी पत्रिका आहे म्हणून माझी चिंता करू नका. तुम्हाला माझी चिंता वाटत असेल, परंतु खान जिवंत राहता कामा नये. ते 32 दाताचं अफजल नावाचं बोकड लक्षात घ्या, तुम्हीच कापणार राजे. ही हिम्मत राजांच्या मनात मासाहेब जिजाऊनं भरली. म्हणून खानाच्या भेटीला गेलेत राजे. भेटीचा वखत ठरला. लक्षात घ्या, शामियान्यामध्ये आले. आता या ठिकाणी नियोजन ठरलंय, नुसतं राजा तिथून आधीच सगळं नियोजन सांगतो. हे राज्य प्रत्येकाला स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य वाटत होतं. राजांना जाताना सगळ्याला आदेश दिले, खानाच्या भेटीला जाताना तिथं काही झालं, तिथं खान मारल्या जाईल किंवा मी मारल्या जाईल, पण हे युद्ध थांबता कामा नये. तिथं कुणी मारल्या गेलं तरी बी तुम्ही काय करायचंय, ज्यावेळेस तिथं झटापट चालू आहे त्यावेळेस आपण तिथं काही झटापट झाली, तिथं मी जरी मारले गेलो तरी सगळ्या अंगरक्षकांना प्रतापगडाच्या दिशेनं जायचं. त्या ठिकाणी एक रणसिंग फुंकणारा एक माणूस ठेवला, त्यानं शिंग फुकायचं. सगळेजण प्रतापगडाच्या दिशेनं जाणार आणि प्रतापगडावरती गेल्यावर तोप डागायची. ती तोप का डागायची पुढे सांगतो. 8 अंगरक्षक हाकेच्या अंतरावरती उभे, खानाच्या भेटीला राजे गेलेत आणि खान दोन्ही भाऊ लांब करून, लक्षात घ्या, फैलावून शिवबाराजांना म्हणतोय, आव शिवाजी राजे आव. लक्षात घ्या. आणि तसे शिवबाराजे ज्यावेळेस खानाच्या जवळ गेले, खानानं ठरवलं होतं दगाफटका करायचं. खानाच्या मिठीमध्ये ज्यावेळेस शिवबाराजे आले, पहिलं आणि आलिंगन दिलं खानानं. दुसरं आलिंगन देताना मात्र डाव्या बगलेमध्ये शिवबाराजांचं मुंडकं इतक्या जोरात आवळलं, क्षणभर शिवबाराजांनाही कळलं नाही काय झालं ते. तशी खानानं कटार काढली आणि शिवबाराजांच्या पाठीवरती मारली. परंतु शिवबाराजांना चिलकत घातलेलं होतं, खानाचा वार फुका गेला. लक्षात घ्या, त्याच वेळेस शिवबाराजांना जी वाघनखं लिहिलेली होती ती वाघनखं काढली. आणि लक्षात ठेवा, शिवबाराजांना काय केलं, वाघनखं काढली आणि खानाचा कोतळा बाहेर काढला, बिछवा घुसवला, खानाची सगळी आतडी बाहेर काढली. खान दगा करत शामियान्याच्या बाहेर पळायला लागला. त्याच वेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी छत्रपती, लक्षात घ्या, शिवबाराजांवरती चाल करून आला. परंतु शिवबाराजांना त्याचा वार अडवला आणि त्याला सांगून देखील ऐकलं नाही. दुसऱ्या वारादिवशी कृष्णा भास्कर कुलकर्णीचं मुंडकं बाजूला केलं. त्याच वेळेस सय्यद बंडा चाल करून आला आणि जसा सय्यद बंडा दानपट्टा शिवबाराजांवरती मारणार, त्याच वेळी जेव्हा महालेने दानपट्टा फिरवला, सय्यद बंडाचा हात वरच्या वर कापला गेला. दुसऱ्या वारामध्ये सय्यद बंडाचं मुंडकं काढलं बाजूला. लक्षात घ्या. आणि इतिहासामध्ये एक नोंद झाली, जी सुवर्ण अक्षरांनी ओळ लिहिली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही ओळ इतिहासानं नोंद घेतली. एका शिवानं, लक्षात घ्या, शिवबाराजांचा जीव वाचवला. आता हा खान काय करतोय, खान बी इतक्या ताकदीचा होता, एवढं मोठं सगळं आतडं कातडं बाहेर काढलेलं, सगळं खानानं गुंडाळलं, पुन्हा भरलं आणि खान निघाला शामियान्याच्या बाहेर पळत. शामियान्याच्या बाहेर जसा पळत गेला दगा करत, तसं 2-4 भोई खानाची पालखीमध्ये खान बसला. 4 भोयानं पालखी उचलली, पालखी निघाली जिथं 5000 सैन्य दळ होतं, बरोबर शामियान्यापासून लांब अंतरावरती, त्या 5000 सैन्याच्या दिशेनं. त्याच वेळी
काय झालं, खान निघालाय, 4 भोयानं पालखी उचललेली, त्याच वेळी त्याच्या मागून लक्षात घ्या संभाजी कावजी कोंडाळकर गेला, एका वाराणसी 8 पाये 4 भोयाचे बाजूला केले, पालखी खाली पडली, बोकड कापावं असं खानाचं मुंडकं कापलं आणि हातात घेऊन पाठीमागं घेऊन मोठ्या डौलामध्ये लक्षात घ्या संभाजी कावजी निघालाय, ज्या ठिकाणी 8 अंगरक्षक वाट बघतायत. आणि त्याच वेळी शिवबाराजे निघाले 8 अंगरक्षकाच्या दिशेनं आणि शिवबाराजांना घोड्यावरती मान टाकली आणि इतर जीवा देखील राजांच्या मागे गेला आणि राजाचं लक्ष होतं येताना आपण 10 जण, जाताना 9 जण कस काय, एक कुठंतरी राहिला, कोण राहिला म्हणून सगळेजण आजूबाजूला एकमेकाला पाहत होते. त्यावेळी एक जणांना सांगितलं की संभाजी कावजी कुठं दिसत नाही ती, आणि संभाजी कावजी शामियानाच्या दिशेने येताना दिसला. तसाच संभाजी कावजी येताना दिसला. जवळ येताच राजानं विचारलं, संभाजी कावजी आपलं काय ठरलं होतं की ज्यावेळेस तिथं झटापट होईल सगळ्यांना काय करायचं, प्रतापगडाच्या दिशेनं जायचं, मग तुम्ही मागं कुठं थांबला होतात. तसं या संभाजी कावजीनं मागं केलेले हात जे होते ते हातातलं लक्षात घेतलेलं खानाचं मुंडकं हात असा पुढं केला, त्याच्या हातात होतं काय, अफजल खानाचं कापलेलं मुंडकं. आणि मग शिवबाराजे विचारते झाले, अफजल खानाचं मुंडकं काय कापायची, नसतं धाडस कशाला केलं, एवढं कापायची गरज नव्हती. लक्षात घ्या तसा संभाजी कावजी पैलवान माणूस सांगता झाला, मला वाटलं राजा तुम्ही एवढंस त्याच्यात बिचवा खुपसला, मरतय का नाही, मला वाटलं मरतय का नाही म्हणून डायरेक्ट कापूनच आणलं, झंझटच नाही म्हणे काय ठेवली, बरोबर. आणि मग तसा संभाजी कावजी कुठं आला पहा, हे 8 अंगरक्षक आणि संभाजी कावजीनं मान टाकली, त्या प्रतापगडावरची तोफ डागली आणि तोफ डागल्याच्या नंतर लक्षात घ्या नियोजन सांगतोय मी तुम्हाला, इतकं बारीक नियोजन करावं लागतं तेव्हा इतिहास घडतो. आणि आता प्रतापगडावरची तोफ डागली, 1,500 सैन्य जे 7 तास आधी त्या जावळीच्या खोऱ्यात जिथं हे 5,000 सैन्य आहे ना तिथं राजानं 1,500 सैन्य पेरून ठेवलेलं होतं. जशी तिथली तोफ डागली हे 1,500 सैन्य हर हर महादेव करत जी या खानाच्या फौजेवरती तुटून पडलं. 5,000 गनिमातले 1,500 गनिम 2,000 गनिम कापले, राहिलेल्या गनिमांना शरण आले म्हणून जिवंत सोडले. दुसरं 15,000 फौज ज्या ठिकाणी 15,000 फौज कुठं रडतोंडीच्या घाटात, त्या ठिकाणी प्रति शिवाजी म्हणून स्वराज्याचे सरसेनापती लक्षात घ्या नेताजी पालकर किती सैन्यानिशी 3,000 फौजानिशी त्या ठिकाणी होते, लक्षात घ्या. आणि या 3,000 फौजांना ते 15,000 गनिम एकाच दमामध्ये कापून काढला. आणि तिसरं ज्या ठिकाणी पसरणीच्या घाटामध्ये 20,000 सैन्य होतं त्या ठिकाणी मराठ्यांना शिवबाराजांना लक्षात घ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली 2,500चं सैन्य ठेवलेलं होतं मराठ्यांचं. त्या 2,500 सैन्यानं ते 20,000 सैन्य कापून काढलं. एक गनिम परत गेला नाही, 40,000तला एक माणूस गेला नाही. जेवढे शरण आले तेवढं युद्धनिशीनुसार मरण द्यायचं नाही म्हणून तेवढे राहिलेले गनिम शिवबाराजांना फक्त जिवंत सोडले. आणि त्या जिवंत सोडलेल्या सैन्यामध्ये एक मात्र व्यक्ती असा होता, तो होता स्वतः लक्षात घ्या कुणाचा, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, ज्यानं फक्त शिवबाराजांना पाहिलं होतं कुठं, त्या झटापटीमध्ये. आणि लक्षात ठेवा त्या झटापटीत शिवबाराजांच्या डोक्यावरती वाराची जी खून झालेली होती ती फक्त एकाच व्यक्तीला माहित होती, तेवढ्या जिवंत सोडलेल्या ह्याच्यामध्ये फाजल खान. आणि हाच फाजल खान पुढे आडवा येतो. मला या सगळ्या प्रसंगातून एक सांगायचंय की किती बारीक नियोजन केलं या माणसानं. 40,000 फौज घेऊन आलाय, सगळेजण म्हणतात काही खरं नाही, आता स्वराज्य संपणार, सगळं संपणार. स्वतःच्या आजूबाजूला असणारे माणसं देखील सांगायला लागले, सगळे सरदार सवंगडी सांगायला लागले, रोजचे माणसं सांगतायत की खानाला सामोरं जाऊ नका. परंतु हा माणूस तेवढ्याच ताकदीनं उभा आहे, काही झालं तरी खानाला संपवायचं. आणि नुसता खान मारला नाही, लक्षात ठेवा अफजल खान मारला नाही या ठिकाणी, या अफजल खान मारला ना ह्याचे हादरे लक्षात घ्या दिल्ली पर्यंत जाऊन पोहोचले. मोगलशाही हादरून गेली ती नुसता अफजल खान. मग विचार करा अफजल खान काय ताकदीचा माणूस असन, काय तोडीचा माणूस असन. जर अफजल खानाच्या ठिकाणी शिवबाराजे जर जातायत तर आज मी इथं व्याख्यान सांगायला उभा राहिलो नसतो. इतका भयान प्रसंग आहे हा, इतकं मोठं संकट, पण त्याच क्षमतेनं उभा राहिले. आपल्याला किती उभा राहतो आपण एका संकटाच्या पुढं, लक्षात घ्या. संकट आलं घाबरून जायचं नाही, संकटाचा सामना करा. 2 वर्ष झालं, 2 वर्ष मला सांगायला आवडेल, 2 वर्ष झालं, 2 वर्ष सगळेजण घरात बसून होते, सगळेजण आपापले कामं करते, भ्यायला घाबरत होते, स्वतःच्या पोराला बाहेर काढीत नव्हते. परंतु 86 पालक या तालुक्यातले असे होते ज्यांना 86 पालकांनी
आपल्या म्हणजे शिवाज्ञा हॉस्टेलमध्ये पोरं शिकायला टाकले होते. 86 जणांची लेकरं सांभाळित होतो मी. लक्षात घ्या, 86 जणांचे. का? कारण हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा होता. एवढं मोठं मरणाचं संकट आलं तरी राजे डगमगले नाही. शिवचरित्रातून आदर्श घ्यायचा तो याचसाठी, हाच आदर्श घ्यायचा. किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं, डगमगून जायचं नाही, सामोरं जायची क्षमता ठेवायची. काही झालं तरी कमकुवत होऊ नका. हे चरित्र ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पोरांच्या समोर देताल त्यावेळेस त्यांच्यात हिंमत होईल काहीतरी मोठं स्वप्न पाहण्याची, आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यात ज्यावेळेस ते धाडस करतील त्यावेळेस हे नितळ धाडस लक्षात घ्या शिवचरित्रातून त्यांना मिळेल. प्लॅनिंग कशी करावी हे शिवचरित्रातून कळतं. आणि जर तुम्ही लईच यश मिळवलं असेल एखाद्यानं इथं बसलेल्या, बरोबर, त्याला जर वाटत असेल काय कमवलं मी, बरोबर, लक्षात घ्या. परवा तुम्हाला एक प्रश्न आहे, मला एक साध्या सवालाचं उत्तर द्या. एक साधा, 10वीत आता पोर आहे, किती जणांना किती दिवसा परीक्षा माहिती? एखादा आहे का 10वीतलं इथं? आता हातच वर करणार नाही, जाऊ दे, विशेष कर. 12वीचा आहे कोणी? नाही. किती जणांना माहिती किती दिवसा परीक्षा आली? सांगा पटकन. तुम्हाला एकूण प्रकरण किती माहिती? कोणत्या विषयात किती प्रकरण माहिती? टोटल एकूण प्रकरण किती, दिवस किती, किती वेळ आहे तुमच्याकडे आजपासून? काही नियोजनच नाही आपलं. हे नियोजन शिका. तोपर्यंत इतिहास घडत नाही, तोपर्यंत कोणी मोठा होऊ शकत नाही. तुम्हाला क्षणाक्षणाला नियोजन शिकावं लागेल. आता मला सांगा, बरं ठीक आहे, दुसरा एक प्रश्न, ह्या प्रश्नाचं मात्र उत्तर द्या देण्यासारखे. समजा उदाहरणार्थ तुमची उद्या 10वीची परीक्षा जर झाली, तुम्ही काय केलं? वर्षभर शाळेत गेलात, हे झालात, परीक्षा झाली, त्या दिवशी तुम्ही काय करता? शेवटचा पेपर देऊन आला, आता काय करतात? सांगा लवकर, काय करणार? शेवटचा पेपर देऊन आला, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, काय करणार तुम्ही? खेळायला जाणार, बरोबर, बरोबर आहे ना? अरे मान तरी हलवा, बोलता आलं पाहिजे, बोलता समोर येऊन असं पटापट पटापट बोलायचं. लक्षात आलं? बोलणार, बरोबर. अरे काय नुसतं बोलायला नाही घाबरते, खाली बसून ते हात उचलायला. तुम्हाला एक प्रश्न करतो, यांना प्रश्न करायचा पालकायला, पालक बी एकच सांगते कधी बी गेलं की, आमचं पोरग बोलत नाही, बरोबर, ते विचारित नाही सर, तुम्हीच बघा काय करायची ते, बरोबर, लक्षात घ्या. किंवा मग मी पालकांना एक प्रश्न आहे, इथं लक्षात ठेवा, अशी कंडिशन आहे आपली, काही नियोजन नाही, काही नसतं, शून्य सगळं काम. एखादा जर तुम्ही इथं जर कोणी यश संपादन केलं, विजयाचा उन्माद कधी करायचा नाही. एखादा विजय जर तुम्हाला मिळाला त्याचा उन्माद करायचा नाही. म्हणजे काय? किती मोठं तुम्ही यश संपादन करू द्या, बरोबर, लगेच काय करता? समजा उदाहरणार्थ काय झालं की एखादं यश मिळालं तुम्हाला, लगेच त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके ह्यावन त्यावन धिंगाणा मोकार सगळा काय. एवढं मोठं राजांवरती संकट आलं. लक्षात घ्या, परीक्षा झाली की पोरं लगे काय करते? 9वीची परीक्षा झाली आता, बरोबर, पेपर नाहीत, हुर्रे, चाललं आपलं धिंगाणा करणं. अरे पुढे 10वी येणार आहे, त्याचं नियोजन करा. एका मिनिटाचं नियोजन करावं लागतं. छत्रपतींना एवढा मोठा खान मारलाय, 5-5:30 वाजता सगळं सैन्य कापल्या गेलं. 5:30 वाजता राजांना काय करावं? 5-5:30 वाजता सैन्य कापल्या गेलं. 5:30 वाजता सगळं सैन्य गोळा झालं प्रतापगडावरती, आणि गोळा झाल्याच्या नंतर 6-6:30 वाजेपर्यंत ज्या ज्या योद्ध्यांना युद्ध लक्षात घ्या गाजवलं होतं पहा, त्यांना सगळ्यांना बक्षिस वगैरे वाटप केले राजांना. 6-6:30 वाजता, 7 वाजता सगळेजण पंक्तीला बसले, जेवण झाले. 7-7:30 वाजता सगळ्याच्या जखमावरती मलम गलम म्हणजे त्या काळात तूप लावल्या जायचं, तूप हे लावून सगळ्या जखमा ज्याच्या त्याच्या मलमपट्टी केली. आणि 7:30-8 वाजता राजांनी एक मोहीम काढली पुढची. पहा, 10 नोव्हेंबर 1659च्या संध्याकाळी खान मारतात, सगळ्यात मोठं स्वराज्यावरचं संकट मारतात. आनंद उत्सव करत बसले नाही. 5:30 वाजता लक्षात घ्या सगळं गनिम कापलं गेलं, युद्ध सगळं संपलं. 8-8:30 वाजता राजे दुसरी मोहीम काढतात, आणि ती मोहीम अशी, नीट आहे का, 10 नोव्हेंबर पासून 28 नोव्हेंबर 1659 ह्या ज्या 18 दिवसामध्ये 10 नोव्हेंबरला संध्याकाळी घोड्यावरती मान टाकली, 28 नोव्हेंबर 1659 पर्यंत राजे प्रतापगड ते पन्हाळा 18 किल्ले आणि 12 गावं एवढा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतात. 18 किल्ले आणि 12 गावं. विचार करायची गोष्ट, 18 किल्ले. जे किल्ले घेतलेत ना, ते जर तुम्हाला एक किल्ला मगाशी सांगितला नुसता रायगड, 1 दिवस लागतो भाऊ नुसता फिरायला, त्यांना जिंकायचं आहे. विचार करा काय ताकद असेल या माणसाकडे. 7,000 फौज आहे फक्त, त्याच्यातली काही इथं जखमी वगैरे झालेली. 5-5.5 हजार फौज असेल सगळी. तरी देखील राजानं पुढच्या 18 दिवसात, मी तुम्हाला मगाशी म्हणलं नुसता खान इथं मारला गेला नव्हता, दिल्लीपर्यंत पहा, दिल्लीची पातशाही देखील हादरलेली होती. त्याच हादऱ्याचा फायदा घेऊन राजांना
18 किल्ले आणि 12 गावाचा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला आणि राजे पन्हाळ्यावरती 28 नोव्हेंबर 1659 ला अडकले. आता हा जो प्रसंग आहे हा सगळा सांगतो आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की तुम्ही सगळेजण मागच्या 2 वर्षापासून लक्षात घ्या लॉकडाऊन मध्ये होता, कुणी कुणाला बोलत नव्हतं, कुणी कुणाच्या इथं जात नव्हतं, येत नव्हतं, काय नाही, सगळेजण बसले बरोबर. छत्रपती देखील दोन वेळेस म्हणतोय मी लॉकडाऊन मध्ये होतो, 2 वेळेस बरोबर. एक आग्र्यात कैद झाली नजर कैदेत असताना आणि दुसरं पन्हाळ्यावर कैदेत असताना. पन्हाळ्याची कैद ही जर तुम्ही बघितली तर लक्षात घ्या 18 कैदे. पन्हाळा हा जो किल्ला होता ना जो राजांना घेतला, ज्या ठिकाणी राजे कैदेत अडकले, हा किल्ला राजधानीचा किल्ला होता आणि त्या किल्ल्यामध्ये लक्षात घ्या राजांना अडकले सिद्धी जोहर आणि सिद्धी मसूद या 2 सैन्यानिशी अडकलेले राजे. आता हा पन्हाळ्यावरती अडकलेत म्हणल्याच्या नंतर नुसतं अडकले नाही, 1 महिना उलटून लोटला, 2 महिने लोटले, 3 महिने लोटले, परंतु सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहरनं तिथला वेळा काही ढिलाच पडू दिला नाही. राजांना विचार केला, सिद्धी मसूद सिद्धी जोहर दोघं देखील लक्षात घ्या इतका वेडा आवळला होता तो की एका माणसाला देखील किल्ल्यावरती जायला किंवा त्या वेडा फोडून जायला किंवा वेड्यातून वेषांतर करून जायला मुभा नव्हती. एक तो वेड्या फोडण्याचा प्रयत्न 2 वेळेस स्वतः केला. 2 वेळेस नेताजी पालकर स्वतः शिवाजी महाराजांसारखेच म्हणण्यापेक्षा प्रति शिवाजी ज्यांना म्हणलं जायचं ते नेताजी पालकरनं देखील 2 वेळेस वेळा फोडण्याचा प्रयत्न केला, तरी देखील वेळा फोडू शकले नाही. अरे हा नेताजी तोच आहे जो नुसता युद्धाला निघाला तर आधीच फतवा काढायचे की ते युद्ध जिंकलं म्हणून. त्या नेताजीला देखील हा वेडा फोडता आला नाही आणि अशा वेड्यामध्ये अडकलेले शिवबा आणि नुसते अडकले नाही, त्याच वेळी स्वराज्यावरती 1.25 लाखाची फौज घेऊन स्वतः औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान पुण्यामध्ये आलाय 1.25 लाख फौज घेऊन. आणि अशा प्रसंगी स्वराज्यावरती आक्रमण करून आलेले शाहिस्ते खान राजे अडकलेत गडावरती, काय करावं काही सुधरत नाही. अशा परिस्थितीमध्ये 3 महिने लोटले, 4 महिने लोटले, 5 महिने लोटले, परंतु वेडा ढिला व्हायला तयार नाही. आणि एक दिवस लक्षात घ्या एक हेर आला राजांच्याकडे वरती, हेर आला आणि हेर आल्याच्या नंतर वेषांतर करून आल्याच्या नंतर सगळे जणांना त्याला सांगितलं राजांना. तो किल्लेदार जो होता तो हेराला म्हणतोय बरोबर कस काय, म्हणजे आल्याच्या नंतर त्याची विचारपूस झाली, कोणी गनिम तर नाही बरोबर, दुसऱ्या शत्रू पक्षातला तर कोणी नाही म्हणून विचारता झाला. त्याला विचारलं कुणासनी भेटायचंय म्हणून, त्यावेळेस तो सांगायला लागला की मला फक्त शिवाजी राजासनी भेटायचंय. अरे काय काम काढलंस बरोबर, तो फक्त एक सांगायचा की मला शिवबा राजांना भेटायचंय, काय काम आहे ते तुम्हालाही सांगू शकत नाही, फक्त शिवबा राजांना भेटायचंय. आणि जसा तो व्यक्ती लक्षात घ्या बाल शिवबा राजांपाशी आला, त्यावेळेस तो शिवबा राजांच्या पाशी आला की लगेच राजांना ओळखलं कोण आहे ते आणि त्याचं नाव लक्षात घ्या. राजे म्हणतात महादेवा कधी आलास रे, 6 महिन्यापासून तुझी वाट बघत होतो. 6 महिन्यापासून हा महादेव शाहिस्ते खान लक्षात घ्या मसूद खानाच्या आणि सिद्धी जोहरच्या त्या सैन्यामध्ये गराड्यामध्ये काय झालेला होता की एक सैनिक म्हणून राहिलेला शाहिस्ते खान इथे भूत खडा ना खडा माहिती घेऊन कुठं आला होता गडावरती. आणि मग लक्षात घ्या एकटा महादेवाला शिवबाराजे भेटले आणि शिवबाराजे जसे भेटले तसे शेजारी उभा असलेल्या बाजीप्रभूला शिवबाराजे म्हणतायत नाना एक नामी युक्ती सापडली, आपण हा वेळा फोडणार, आपण इथून जाणार. एक शेवटचं युद्ध तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या, एक शेवटचं. कारण आता म्हणजे शुक्रवारी 18 फेब्रुवारीला या प्रसंगावरचा एक पिक्चर निघाला, सगळ्यांनी पाहावा असा पिक्चर पावनखिंड. या खिंडीविषयी थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला आणि मग बाजीप्रभू देशपांडे शेजारी उभा आहेत. बाल शिवबाला सांगतायत, लक्षात घ्या शिवबाराजे सांगतायत बाजीप्रभूला नाना आपण वेळा फोडणार, आपल्याला एक नामी युक्ती सापडली आहे, ज्या वाटेनं हा महादेव वरती आला त्याच वाटेनं आपण खाली जायचं. परंतु लक्षात घ्या सिद्धी जोहरनं वेळा ढिला केला नाही आणि सिद्धी जोहरला त्याच रात्री पत्र गेलं आणि त्या रात्री पत्र गेल्याच्या नंतर लक्षात घ्या 12 जुलै 1660 मध्ये पत्र गेलंय आणि पत्र गेल्याच्या नंतर सिद्धी जोहरला शिवबाराजे सांगतायत की उद्या सकाळच्या पहिल्या प्रहरी जसा महादेव वरती आला 9 वाजता 10 वाजता बोलणं झालं आणि 10 वाजता नियोजन ठरलंय. उद्या सकाळच्या प्रहरी 10 वाजता पत्र गेलंय सिद्धी जोहरकर की सकाळच्या पहिल्या प्रहराला, पहिला प्रहर म्हणजे सकाळचा दिवस निघायला जो 6 वाजताचा टाइम आहे, त्या प्रहराला आम्ही तुमच्याशी तहाची बोलणी करायला येतो आहोत. सगळं सैन्य आनंदलं खालचं
रात्री एवढ्या रात्री पत्र येतंय, अख्खं सैन्य आनंदलं, सगळेजण खुश झाले. 6 महिने घरादारापासून, आपल्या राज्यापासून, सगळ्यापासून लांब आहेत. इथं पावसा पाण्याचं सगळेजण थांबलेलो आहेत. आणि मग सगळ्याला आनंद झाला. आनंदाच्या भरात सगळे जेवले खावले, मस्त सगळे मध्य धुंद झालेले सगळेजण आनंदात होते सगळे. आणि वेळा त्या रात्री ढिला झाला थोडासा, आणि त्याच संधीचा फायदा घेतला. सिद्धीजोहरला वाटलं सकाळच्या पहिल्या प्रहाराला तर शिवबाराजे आपल्याला कैद होणार, आपण शिवाला जिंदाया मुर्दा काय करायचं, पेश करायचं. सगळेजण आनंदलेले होते. 2 पालख्या ठरल्यात, 2 पालख्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 2 पालख्या ठरल्यात. आपण सकाळी सांगितलेला व्यक्ती, सकाळी रोजानं येतो म्हणून सांगितलेला व्यक्ती रात्री येतो म्हणलेला, सकाळी 50 रुपये आगाव दिले तर दुसरीकडे जातो, बरोबर. किंवा मग आपल्याला कारण सांगतो काही ना काही. इथं 2.5 महिन्यापूर्वी फक्त भेट आहे, 2.5 महिन्यापूर्वी. राजांचं काय कौशल्य असेल राजांचं तेच कळत नाही. 2.5 महिन्यापूर्वी ज्या व्यक्तीला राजे भेटले, बरोबर, 2.5 महिन्यापूर्वी सहज राजांच्या समोरून गेलेला हा व्यक्ती कोण? शिवा काशी, बरोबर. शिवा जसा राजांच्या समोरून जात होता, राजांची नजर त्याच्याकडे गेली आणि राजांना वाटलं हा हुबेहूब आपल्यासारखा दिसलो. त्याला जवळ बोलावून घेतलं आणि राजांना त्याची विचारपूस केली आणि राजांना सांगितलं, शिवा तू आमच्यासारखा दिसतोस बरं. शिवाला फार आनंद झाला. राजा आपल्याला बोलले, आपल्यासारखा दिसतोस म्हणले. खांद्यावरती राजांना हात ठेवला आणि 4 शब्द काय पुटपुटले असतील काय माहिती. लक्षात घ्या, पहिला प्रयोग कुठं झालाय? भारतामध्ये नव्हे, जगात सगळ्यात पहिला प्रयोग ह्युमन बॉम्ब. ह्युमन बॉम्ब कळतं? स्वतःला उडवून घ्यायचं, समोरच्यालाही उडवायचं, बरोबर. मरायला तयार होणार. जगात सगळ्यात पहिला प्रयोग ह्युमन बॉम्बचा जर कुठं झाला तर कुणाला मारता वेळेस? राजीव गांधीच्या वेळेस, बरोबर. ज्यावेळेस त्यांना मारलं त्यावेळेस ह्युमन बॉम्बचा प्रयोग झाला. एक ह्युमन बॉम्ब तयार करायचा जर झालं तर त्या व्यक्तीला 3, 4, 5 तब्बल 6 वर्ष ट्रेनिंग द्यावी लागते. 6 वर्ष त्याचं ब्रेन वॉश करतात की तुला मारायचंय म्हणून. 6 वर्ष आज ट्रेनिंग द्यावी लागते. माझ्या शिवाला फक्त राजांना 1 मिनिटात, 2-3 मिनिटात खांद्यावरती हात ठेवून असं काय सांगितलं असेल काय माहिती, की 2.5 महिन्यामध्ये नुसतं 10 मिनिटाच्या बोलण्यामुळे हा व्यक्ती राजांसाठी मरायला तयार होतो. राजांसाठी 2 पालख्या ठरल्यात. 10 वाजता राजे 600 बांधल घेऊन गडावरून उतरतात. शिवानं काय करायचंय? सकाळच्या प्रहरी, सकाळच्या पहिल्या प्रहरला काय करायचं? दुसऱ्या दरवाजातून खाली उतरायचं आणि कुठं जायचं? सिद्धीजोहरच्या गोट्यात. ज्यावेळेस हा व्यक्ती शिवा सिद्धीजोहरच्या गोट्यात जायला निघालाय त्यावेळेस ह्याला माहित नसेल की आपल्याला काय होणार आहे पुढे. ते याला माहित होतं की आपण तिथं जाऊ मध्ये मारले जाणार. तसे शिवबाराजे विचारते झाले. शिवाला ज्यावेळेस जवळ बोलून घेतलं त्यावेळेस शिवबाराजे विचारतायत की तुला काय करायचंय माहितीये? जसं जवळ आला तसं सांगितलं राजा, मला कळलं जे काय करायचंय ते, बरोबर. मग भीती नाही वाटत तुला मरणाची, बरोबर. मरणाच्या दाढेत तू जातोस, कशाच्या जीवावरती, कशाच्या जोरावरती. त्यावेळेस तो शिवा सांगता झाला की राजा, बरोबर, नाव जरी शिवा असलं, जरी शिवाजी राजा म्हणून जन्मलो नसलो तरी एक दिवस लक्षात घ्या किंवा एक प्रहर मला शिवबा राजे म्हणून मरता तरी येईन कमीत कमी, म्हणून मी जातोय राजा. लक्षात घ्या, राजांवरती जीव ओवाळून टाकणारी इतकी माणसं होती. पुढे बाजीप्रभू देशपांडेने देखील त्याच केलंय. मरणासाठी, राजांना वाचवण्यासाठी इतकी लोक तयार होती मरायला की विचारू नका. म्हणून आम्ही आज या ठिकाणी जिवंत आहोत. नाहीतर इतकी बेकार कंडिशन होती, विचारायचं काम नको. इथल्या स्त्रियांवरती अन्याय अत्याचार, इतके भयानक अन्याय अत्याचार होते. मी वाचताना देखील मला वाचावं वाटत नव्हतं. सांगताना तुम्ही 2 मिनिटात म्हणले पाहिजे की बंद करा सर, हे सांगू नका आम्हाला म्हणून. इतके अनन्वित अत्याचार इथल्या रयतेवरती केलेले. अरे स्वतः लक्षात घ्या, एवढे भयानक अत्याचार केले. 750 वर्ष आपण सहन केलं आणि या माणसानं इथल्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बंड करून उभा राहिलंय. म्हणून इथला प्रत्येक व्यक्ती म्हणायचा, लक्षात घ्या, राजा मी तुमच्या बदल्यात जातो. मी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून गेलेला तानाजी, आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबाचं म्हणणारा तानाजी इथं गेला. स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून असा गेला की गड घेतला, परंतु माझा ताना मात्र पलत आला नाही. म्हणून त्या गडाचं नाव ठेवलं तानाजीवरून. लक्षात घ्या, सिंहगड, बरोबर. कोंढाणा घ्यायला गेलेला तानाजी, परंतु त्या व्यक्तीच्या नावावरून गडाचं नाव ठेवलं सिंहगड. आपण साधं घर बांधलं तर त्याला एक तर आपल्या आईचं, वडिलाचं, पत्नीचं, स्वतःचं, मुलाचं, नाही तर अन्य कोणाचं, घरातलं कोणाचं तरी नाव देतो. अख्खी हयात गेली. मी जाणीवपूर्वक विधान करतो, नीट ऐका.
422 किल्ले महाराष्ट्राच्या छाताडावरती उभा केले, परंतु एका गडाला नाव दिलं नाही. कोणतं ते? एका गडाला स्वतःचं नाव नाही, स्वतःच्या पत्नीचं नाही. बरोबर 8 पत्न्या होत्या. स्वतःच्या पत्नीचं नाव नाही, मुलाचं नाही, स्वतःचं नाही, आईचं नाही, वडिलाचं नाही, कुणाचंच नाव नाही. नाव दिलं कुणाचं? ज्या बुर्जावरून हिरकणी वर गेली त्या बुर्जाचं नाव गेलं. कडा उतरून खाली गेली ज्या बुर्जावरून त्या बुर्जाला नाव दिलं हिरकणी बुरुज. लक्षात घ्या, रायगडाचं बांधकाम ज्या हिरोजीनं केलं त्या हिरोजी इंदलकरनं, लक्षात घ्या, राजे विचारतायत की हिरोजी एवढा प्रतिम गड, राजधानीचा गड तुम्ही बांधला, काय मागायचंय ते मागा, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यावेळेस हिरोजी सांगते झाले, राजे एक मागणं आहे जी. त्या हिरोजीनं काय मागावं? हा तोच हिरोजी राजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना रायगडाचं बांधकाम चालू होतं, पैसे कमी पडले म्हणून स्वतःचं सगळे घरदार विकलं, वाडा विकला, जमीन विकली आणि स्वतः त्या रायगडावरती पाल टाकून त्याच्यात येऊन राहिला. त्या काळचा सिव्हिल इंजिनियर हिरोजी इंदुलकर, ज्यानं रायगडाचं बांधकाम केलं, त्याला राजे विचारतायत एवढा राजधानीचा रायगड बांधला, हिरोजी मागा काय मागायचं ते. माझ्या हिरोजीनं काय मागितलं माहितीये तुम्हाला? राजे मागतो जी, एक मागणं आहे तुम्हासनी की जगदीश्वराच्या मंदिराकडती जाताना जी पायरी लागते ना त्या पायरीवरती माझं नाव कोरण्याची अनुज्ञा द्या म्हणून. काय मागितलं हिरोजीनं? अरे एवढा गड मागितला, एवढा गड बांधला, राजधानीचा गड. आता जर एखादी योजना तुमच्या गावामध्ये आली किंवा कुठं जर योजना यायची मधली तर त्याच्यातले पहिले किती पैसे खाता येतील याचा विचार करणारे, म्हणजे आपल्याला जर 10,000ची जर एखादी योजना आली तर त्याचे आपल्यापर्यंत किंवा गावापर्यंत येऊस 10 रुपये बी राहत नाही. इतके स्वराज्यनिष्ठ मावळे या ठिकाणी आहेत. किती टेबलावरती किती द्यावा लागते तेव्हा गावापर्यंत तो निधी येतो आणि मग गावासाठी खर्च केला जातो. अशी माणसं आजकाल आहेत. राजांना हे पटत नव्हतं. लक्षात घ्या, राजांची निष्ठा काय होती या मावळ्याची? सगळं घरदार विकलंय, वाडा विकलाय. त्याला मागायचं ना माझा गेलेला वाडा द्या म्हणून, त्याला मागायची माझी गेलेली जमीन द्या. पण नाही, हिरोजीनं मागितलं काय की मला रायगडाच्या वरती असणाऱ्या जगदीश्वराचं जे मंदिर आहे महादेवाचं, त्या मंदिराकडे जाणाऱ्या पायरीवरती माझं नाव करण्याची अनुज्ञा द्या. काय लिहिलंय? आज मी जा रायगडावरती, ज्यावेळेस जगदीश्वराच्या मंदिराकडून शिवबा राजांच्या समाधीकडे तुम्ही जाल त्यावेळेस त्या पायरीवरती लिहिलेले शब्द आहेत, सदा सेवेशी तत्पर हिरोजी इंदुलकर. लक्षात घ्या, हिरोजी इंदुलकर. अरे हे अशी माणसं होती म्हणून एवढं मोठं स्वराज्य उभा राहिलं. स्वतःचं लग्न, मुलाचं लग्न सोडून गेलेला माझा ताना होता म्हणून एवढं मोठं स्वराज्य उभा राहिलं. लक्षात घ्या. अरे प्रतापरावचं ते तर लईच भयानक प्रसंग आहे. बैलोल खानाला जिवंत सोडून दिला, शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही म्हणून बैलोल खान जो स्वराज्यावरती चालून येत होता, इथल्या आया बहिणीची आबरू लुटत होता, गावाची गाव बेचिरा करत होता, त्या बैलोल खानाला प्रतापरावांनी गाठलं. प्रतापरावानं गाठलं, त्याच्या सैन्याच्या पुरा धुराळा उडवला, परंतु बैलोल खान प्रतापरावाच्या पुढे 2 हात जोडून खडा राहिला आणि सांगता झाला की पाया पडून सांगता झाला की मला एवढ्या वेळेस जिवंत ठेवा, परत स्वराज्याकडे मी वाकड्या नजरेनं बघणार नाही आणि मरण आलेल्याला शरण द्यायचं नाही. हा प्रतापरावांचा जो धर्म असतो, लक्षात द्या, क्षत्रियाचा तो धर्म प्रतापरावाने वापरला. परंतु बैलोल खानासारखा एवढा जैरी जालिम सर्प, जैरी जालिम व्यक्ती कसा सोडून दिला म्हणून राजे फक्त प्रतापरावांवरती रागवले की पुन्हा बैलोलचा बंदोबस्त केल्याशिवाय तुम्ही आम्हास तोंड दाखवू नका. तुम्हाला माहितीये, हा प्रतापराव गुज्जर सरसेनापती होते स्वराज्याचे. हा प्रतापराव फक्त 7 व्यक्तीनिशी, मी काय म्हणतोय, तुम्हाला कविता असेल 4थीच्या पुस्तकात छान छान गोष्टीचं आमच्या वेळेस पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये एक कविता होती. लक्षात घ्या, तुम्हाला याच्यापैकी बऱ्याच जणांना ही कविता माहित असेल. वेडात मराठे वीड दौडले 7. हे 7 जे होते ना मराठे, बैलोल खान एवढंच कळत होतं फक्त. राजा आपणास बोलले, राजाने सांगितलं, अरे जर शिवबा राजाचं तोंडच बघायचं नाही तर आमचा जिवंत राहून काय उपयोग? बैलोल खानाला मारल्याशिवाय आपल्याला तोंड दाखवायला मुभा नाही. आणि हे शब्द लक्षात घ्या, प्रतापराव गुज्जराच्या मनाला इतके लागले की प्रतापराव गुज्जराला जसं कळलं, असेच दिवस होते, थंडीचे दिवस. प्रतापराव गुज्जर स्वतःचं जे तळ होता, ज्या ठिकाणी सैन्य होतं, त्या ठिकाणावरतून काही अंतरावरती गेलेले असताना त्या ठिकाणी थंडीच्या दिवसात शेकोटी करून बसलेले प्रतापराव गुज्जर आणि बाकीचे 6 मावळे, हे 6 जण शेकोटीच्या जवळ बसलेले. प्रतापराव गुज्जर बसले. त्याच वेळी एक हेर धावत आला की प्रतापराव बैलोल खानाचा
पत्ता लागला म्हणे बैलोल खान कुठे माहितीये, तुम्ही जिथं बसलात तिथून 2 टेकड्या ओलांडलं की पलीकडे बैलोल खानाची छावणी आहे. प्रतापरावाच्या कानात जसे हे शब्द गेले तसे प्रतापराव ताळकन जागेवरून उठले आणि घोड्यावरती मान टाकली आणि निघाले नीट बैलोल खानाच्या दिशेनं. 21,000ची फौज घेऊन बैलोल खान त्या ठिकाणी तळ ठोकून होता. किती? 21,000. प्रतापराव गुज्जरानं विचार केला नाही माझ्या मागे किती म्हणून. त्या प्रतापराव गुज्जराने जसं घोड्यावरती मान टाकली तसं या 6 जणांना मान टाकली आणि हे 7 जण त्या बैलोल खानाच्या तळावरती तुटून पडले. 7 जण, फक्त 7 जण. आणि नुसत्या रक्ताच्या चिळकांड्या, मुडद्याचे ढीग, नुसतं रक्त रक्त झालं होतं. जसं बैलोल खान टप्प्यात आला तसं बैलोल खानानं एका बाणधारीला बोलवलं आणि इतके बाण प्रतापरावाच्या छाताडातून आरपार गेले. तरी प्रतापराव गुज्जर लढतच होते, शेवटच्या थेंबापर्यंत लढत होते. शेवटी प्रतापराव गुज्जराच्या छाताडाची चाळणी झाली. प्रतापराव गुज्जर पडले, बैलोल थोडक्यात वाचला. लक्षात घ्या, इतकं निधड्या छातीने सामोरे जाणारे राजाच्या एका शब्दाखातर 21,000च्या फौजेवरती 7 जण तुटून पडणारे मराठ्याच्या अवलादी लक्षात घ्या होत्या. म्हणून एवढं मोठं स्वराज्य उभा राहिलंय. ही अशी निधड्या छातीची माणसं राजांसोबत होती. ही जोडली कशी? किती एकनिष्ठ राहिलोत आपण आपल्या कामाशी. जेवढा आपण एकनिष्ठ राहू तेवढा आपण पुढे जाणार. आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिलो. लक्षात घ्या, एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. आणि हे राजांची दुसरी पालखी निघाली कुठं? विशालगडाच्या दिशेनं. विशालगड इकडं पन्हाळा ते विशालगड एकूण अंतर 63 किलोमीटरचं. 63 किलोमीटर अंतर जायचंय. लक्षात घ्या, 1 प्रहर टळलाय, रात्रीचा 1 प्रहर टळलाय. 10-10:30चा टाइम आहे. अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन 600 बांधल संगतीला घेऊन धारकरी घेऊन लक्षात घ्या छत्रपती शिवबाराजे निघालेत कुठं? विशालगडाच्या दिशेनं. विशालगडाच्या दिशेनं जात असताना हा प्रसंग नीट ऐका आता. एवढे असे व्यक्ती राजांच्या सोबत होते म्हणून एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं. राजांना हे 422 किल्ले उभा केले. याच्यात नवल नाही, राजांचं नवल याच्यामध्ये आहे की लक्षात घ्या, स्वतःला मारणारी, मरण समोर असताना देखील स्वतःला राष्ट्रासाठी खर्ची घालणारे असे मावळे राजांना तयार केले. याच्यात राजांचं मोठेपण आहे. मग छत्रपती शिवबाराजांना घेऊन हे 600 बावधल अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन निघाले. दुसरी पालखी 2 प्रहर टळले. 50 किलोमीटर अंतर चालून पांढरपाणी गावापर्यंत त्यांची पालखी आली. पांढरपाणी गाव म्हणजे त्या काळातली घोडखिंड. घोडखिंड नाव का होतं? कारण घोडखिंडी पासून पूर्व दिशेला बरोबर 14 किलोमीटर अंतरावरती 14 किलोमीटर वरती पन्हाळागड आहे. आणि लक्षात घ्या, पश्चिमेला 7 किलोमीटर अंतरावरती एक मोकळं मैदान होतं. त्या मैदानावरती पूर्वीच्या काळी घोड्यांचा बाजार भरला जायचा आणि तिथून जी घोडे स्वराज्यात म्हणजे कोकणात उतरवली जायची त्याची पन्हाळ्यावरती शिक्का मारायची आणि मग उतरायचे. त्या घोडखिंडीतून जायची ती घोडी, म्हणून त्या खिंडीला नाव पूर्वी घोडखिंड होतं. लक्षात घ्या. आणि तिथून लक्षात ठेवा की घोडखिंड ही किती मैलापर्यंत? पांढरपाणी गावापर्यंत. तोपर्यंत तिथं सिद्धी मसूदला कळून चुकलं की शिवबाराजे निसटले म्हणून. आणि तसा सिद्धी मसूद 10,000 फौजेनिशी मराठ्यांचा पाठलाग करतोय. आता हे मराठे रातचं निघालेत, रात्रीच्या टायमाला निघालेत. काट्या कुट्याची वाट आहे. भरदोस पाऊस पडतोय वरून. इतका पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट आहे, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस चालू आहे. आणि अशा पावसामध्ये राजांना घेऊन हे 600 धारकरी विशालगडाच्या दिशेने निघालेत पन्हाळ्यावरून. बरोबर. आणि सकाळी आता हे पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्याच्या नंतर लक्षात घ्या, यांना काय केलं? राजांची पालखी खांद्यावरती घेतली. सगळ्या जणांनी पायातली पायतानं काढली. का? कारण जर पायात आपण पायतान घालू म्हणजे चपला बुट काय जे असतील ते घालू तर जाताना चिखलाची वाट आहे. चिखलामध्ये पाय जर गुतला, पायतान जर फसलं तर ते फसल्यामुळं आपली गती म्हणजे स्पीड कमी व्हायला नको. पायातली पायतानं काढली. अंगावरती जे अंगारके होते ते देखील काढून फेकले. का? कारण ज्यावेळेस आपण हे पळतोय त्यावेळेस काट्या कुट्याची वाट आहे. त्या काट्या कुट्याला बोराटीला आपली जर अंगारके अडकली तर आपली काय होईल? गती मंदावेल. इथं खान सिद्धी मसूद 10,000 फौजेनिशी चालून येणार आहे आणि इकडे 600 बांधल राजांना घेऊन पळतायत. पालखी खांद्यावरती पालखी घेऊन पळतायत. बा विचार करा, खांद्यावरती पायात चपला नाहीत, अंगात अंगरके नाहीत, काट्या कुट्याची वाट आहे, वरून धो पाऊस पडतोय, गडगडाट आहे. अशा परिस्थितीमध्ये हे 600 बांधल शिवबाराजांना वाचवण्यासाठी जीवाची प्राणाची कसली पर्वा न करता
विशालगडाच्या दिशेनं जात आहेत, विशालगडाच्या दिशेनं जात आहेत. एक 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 बांधल पोहोचता झाला, पांढरपाणी गावापर्यंत आला. त्याच वेळी सिद्धी मसूद पाठीमागून दिन दिन करत आलेला होता आणि सिद्धी मसूदचं सैन्य लक्षात घ्या, तिथून पुढं सगळं सैन्य पुढं पळत 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 येत आहे. आणि राजांची पालखी ज्या वेळेस कुठं आली या घोडखिंडीपाशी, त्यावेळेस सिद्धी मसूदचं सैन्य त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आलं. घोड्यांच्या टापांचे आवाज येऊ लागले, त्यांच्या घोषणांचे आवाज येऊ लागले, बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये राजांची पालखी घोडखिंडीच्या तिथं ठेवण्यात आली. त्यावेळेस सकाळचा एक प्रहर म्हणजे एक प्रहर टळलेला होता, 10 वाजले सकाळचे. अशा वेळेस शिवबाराजे आणि या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांच्यात संवाद चालू आहे. काय संवाद आहे तो नीट ऐका. बाजीप्रभू देशपांडे म्हणतायत की राजे, तुम्ही यातले 300 धारकरी घेऊन तुम्ही पुढं विशालगडाच्या दिशेनं व्हा. तिथून 14 किलोमीटर अंतरावरती विशालगड आहे. आता यांची स्ट्रॅटेजी अशी ठरली की आम्ही 300 बांधल घेऊन या घोडखिंडीमध्ये काय करतो, लढतो. जोपर्यंत तुम्ही विशालगडावरती पोहोचत नाही, तोफेचा आवाज विशालगडावरती पोहोचल्यावरती द्या, तोपर्यंत हा बाजी ही खिंड लढवून धरेल. आणि हे 300 धारकरी आणि हा बाजी हा खिंड लढवून धरेल. आणि मग राजांना ही युक्ती आवडली नसताना देखील काय झालं, नानांना शपथ दिली, म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंना शपथ दिली, राजे एक लक्षात ठेवा, लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा मात्र वाचला पाहिजे. राजा तुम्ही वाचलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही जाणं गरजेचं आहे. आणि मग राजांना न राहून पालखीत बसले. पालखी कुठे निघाली, विशालगडाच्या दिशेनं. एवढा एक प्रसंग सांगतोय, लक्षात घ्या. आणि हे 300 धारकरी त्या घोडखिंडीमध्ये उभे आहेत. घोडखिंड साधी सुधी नाही, इतकी निमोठी होती की एका वेळी फक्त 10 इसम शेजारी उभा केले आणि फक्त 10 इसम पुढे येऊ शकत होते एका वेळी. आणि युद्धाचा नियम बी नाही, 10,000 सैन्य एकदाच या घोडखिंडीत समोर येणार नव्हतं. बाजीप्रभू देशपांडे दोन्ही हातात 2 शमशेरी घेऊन लढतायत. रुद्राचा अवतार बाजीप्रभूचा झालेला होता. शेंडीला गाठ मारली. या हातात 12 किलोची तलवार आहे, या हातात 12 किलोची तलवार आहे, म्हणजे 24 किलो वजन आहे दोन्ही हातात, बरोबर. 16 किलोचं सिलेंडर उचलायचं म्हणलं संपलेलं तर उचलणं होत नाही. भरल्याच्या नंतर 25 किलो वजन होतं, ते वर न्यायचं म्हणलं तर 2 जण लागतात, 2 जण. बाजीप्रभूला 24 किलो वजन, 24. या हातात 12 किलोची शमशेर, या हातात 12 किलोची शमशेर, दोन्ही हातात 24 किलोची शमशेर घेऊन बाजीप्रभू लढणार आहेत. लक्षात घ्या, बाजीप्रभूला वाटलं किंवा सगळ्या मराठ्यांना असं वाटू लागलं इथून 13 किलोमीटर म्हणजे पुढचे 2-3 तास लढाई चालणार. 2-3 तासात एकाही गनिमाला पुढे जाऊ द्यायचं नाही. त्यांना स्ट्रॅटेजी असं ठरविली, बाजीप्रभू देशपांडे इकडून 5 जण आणि इकडून 5 जण असे 11 जण पुढे लढतील. त्यांची बॅकअप फळी त्यांच्या पाठीमागं 20-20 जणांची, त्याच्या पाठीमागं 25 जणांची, त्याच्या पाठीमागं 50 जणांची. एवढं सगळं चक्रव्यूह तोडून मग गनिमाला पुढे जायचं होतं. इथं बाजीप्रभू दोन्ही हातात 2 शमशेरी, प्रत्येकाच्या हातात 2-2 शमशेरी घेतलेले 11 बांधल पुढच्या घडीला उभे. आणि तिथं सिद्धी मसूदचं सैन्य येऊन पोहोचलं. जसा सिद्धी मसूद पावनखिंडीमध्ये आला, युद्धाला प्रारंभ झाला. इतकं युद्ध झालंय लक्षात घ्या की नुसतं बाजीप्रभू इतक्या जोरजोरात शमशेर चालवत आहेत की एका वाराणसी 10 गनिम कापल्या जात होता. एका वाराणसी एक मराठा 10 जण कापित होता. कुणाचं मुंडकं उडतंय, कुणाची छाती पाय तुटते, कुणाचे कान नाक डोळे, जिथं वार होईल तिथं लक्षात घ्या गनिम कापल्या जात होता. नुसत्या रक्ताच्या चिळकंड्या, मुर्द्याचे ढीग झाले होते. गनिमाच्या रक्तानं ती जी पावनखिंड होती ती सगळी लाल झाली होती. त्या पावनखिंडी मधली जी माती होती ना, ती नुसत्या रक्ताचा चिखल झाला होता. 3 तास लोटून गेले तरी गडावरून तोफेचा आवाज येत नव्हता. 3 तासाचे 4 तास झाले, 5 तास झाले, 6 तास झाले. बाजीप्रभू लढतात आहे. सिद्धी मसूदला कळत नव्हतं अरे काय करावं की हे मराठ्याचं सैन्य थांबेल म्हणून. सिद्धी मसूद नुसता वैतागला पुरता, काय करावं ते सिद्धी मसूदला समजत नव्हतं. 6-7 तास झाले, 2 प्रहर लोटले तरी तोफेचा आवाज आला नाही. का? कारण लक्षात ठेवा, तुम्हाला एक मन माहित असेल की लक्षात ठेवा, घर का भेदी लंका दहन. लक्षात घ्या, तसं काय केलेलं होतं, 14 किलोमीटरचं अंतर एका प्रहारात कापलं जात होतं. परंतु तिथं सूर्यराव सुर्वे जो होता त्यानं काय केलेलं होतं, विशालगडाच्या पायथ्याशी वेढा टाकलेला होता. आपलाच माणूस. महाराजांना उभ्या हयातीमध्ये जेवढ्या लढाया लढल्या त्याच्यातल्या 64 लढाया स्वकीयाविरुद्ध लढल्यात, आपल्याच माणसाविरुद्ध. विचार करायची गोष्ट आहे. बाजीप्रभू त्या ठिकाणी उभे आणि बाजीप्रभूनं काय केलं, 7 तास झाले, 8 तास झाले, 9 तास झाले,
तरी तिथून तोफेचा आवाज येत नाही. शेवटी सिद्धी मसूद वैतागला. अरे एक गनिम पुढे जात नाही. 8 घंट्यापासून हे मराठे लढतायत, एका गनिमाला पुढे जात नाही. सिद्धी मसूदला वाटलं यांचा मोरक्या बाजी, ह्याला जर आपण मारलं तर सगळं सैन्य काय होईल, पळून जाईल. मग लक्षात ठेवा, त्याने काय केलं, एक बंदूकधारी बोलविला. इंग्रज अधिकारी त्याला बोलवलं, बंदुका त्या काळात होत्या, लक्षात आलं. बंदूकधारी बोलविला आणि त्याला सांगितलं काय कर की इथं जे बाजी आहे त्याला काय करायचं, तो मारायचं. तो बंदूकधाऱ्याने ठासणीची बंदूक ठासली, अंतरावरती गेला, वर चढला आणि त्यानं बंदुकीने असा नेम धरला. नेम धरल्यानंतर पुढे तो बघत होता नुसता. खालून सिद्धी मसूद ओरडतोय, अरे मार मार त्या बाजीला. त्यावेळेस त्याला काही कळतच नव्हतं. त्यावेळेस तो बंदूकधारी विचारतोय, अरे मी मारतो बाजीला, पहिलं हे सांग की हे पुढे जे लढतायत ना हे 11 जण, त्यातलं नेमकं बाजी कोणतं आहे. कारण प्रत्येक जण त्याच त्वेषानं त्याच जिद्दीनं लढताय. बरोबर, त्याला सुधरत नव्हतं. सगळेजण एकाच एका वाराणीशी 10 गनिमाला कापीत होते. प्रत्येक जण त्याच जिद्दीनं त्याच ताकदीनं लढत होता. शेवटी सिद्धी मसूदनं बाजी प्रभूचं केलेलं वर्णन आहे, नीट आहे का, त्यावेळेस तुम्हाला कळेल बाजी कसे लढत होते ते. त्यावेळेस सिद्धी मसूद त्या बंदूकधारीला काय सांगतो माहितीये, जो सगळ्यात जास्त लालबुंद झालाय, ज्याच्या अंगावरती वार करायला एक जागा शिल्लक नाही राहिली, तो बाजी, त्याला पहिलं मार. आणि मग बंदूकधारीने नेम धरला. बाजीच्या छाताडातून गोळी आरपार गेली, बाजी कोसळले. परंतु लक्षात ठेवा, बाजी कोसळले क्षणासाठी कोसळले. आणि लक्षात घ्या, बाजीला असं वाटलं आता आपला मृत्यू जवळ आला की काय, यम आपल्याला नेतोय की काय. परंतु बाजीने दुसऱ्या क्षणी विचारलं, तोफेचा गडावरून आवाज आला. त्यावेळेस सांगते झाले बांधल नाही, तसा बाजी तार दिशेने उठला. यमालाही बाजूला थांबवलं. बाजी उठला, पुन्हा दोन्ही हातात दोन्ही समसरी घेऊन बाजी लढतोय. इतका द्वेषानं लढतोय, विचारायचं काम नाही. गनिमाला एका गनिमाला पुढे जाऊ दिलं नाही. शेवटी लक्षात ठेवा, गडावरून 3 प्रहर टळल्याच्या नंतर म्हणजे साधारण 12 घंटे ही लढाई चाललेली. आणि 12 तासानंतर विशाल गडावरून आवाज आला. तेव्हा माझ्या बाजीनं ध्येय ठेवलाय. लक्षात घ्या, असे माणसं निधड्या छातीची मरणाला, लक्षात घ्या, कधी मरण जर पुढे आलं तर त्याला दोन्ही हात करणारी माणसं राजांच्या सोबत होती. अशी माणसं ज्या व्यक्तीनं घडवली ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्रित आलात आणि मला या ठिकाणी बोलवलं, असं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची एकदा पुनश्च एकदा मी काय करतो, आभार व्यक्त करतो. आणि इथं सगळेजण एवढे जण आलात, एक शेवटचं राजांची बिरुदावली बरोबर गर्जना मी या ठिकाणी देतोय. राजांची गारद या ठिकाणी देणार आहे. 750 वर्ष या मातीने, लक्षात घ्या, फक्त गनिमांच्याच गारदी ऐकल्या होत्या. बरोबर, 750 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. त्यामुळं सगळ्यांना अगदी बेंबीच्या देठापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार या ठिकाणी करायचा आहे. लक्षात आलंय. मी शेवटचं एकदा या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, तुमचा आवाज मोठा का माझा आवाज मोठा हे मला पाहिजे. बाजूला होऊन गारद देऊ का इथं देऊ, माईक वरती कुठेही दिले तरी आवाज सरळ झाला पाहिजे. तुमचा आवाज मोठा का माझा आवाज मोठा, ठीक आहे. एक वेळेस फक्त म्हणतोय, शेवटचे शब्द आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांना मोठ्या स्वरामध्ये महाराजांचा जय जयकार करायचा आहे. एक शेवटचे शब्द की शेवटच्या वेळेस मी बोलतोय की क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर श्रीमन महाराज राजाधिराज गणपती गजपती प्रजापती छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.